तुम्हाला पण पिंपल्स येतात? तुम्हाला ॲक्ने होतो? तुमची पण त्वचा सेन्सिटिव्ह असेल आणि तुमची पण त्वचा ऑइली स्किन मध्ये मोडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. तुम्ही ऑइली स्किनचे असाल तर अगदी बेसिक पासून तुम्ही कुठले प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत, त्याचबरोबर तुम्ही रोजच कुठल्या मिस्टेक्स करत असाल, कुठल्या चुका करत असाल ज्याने तुमचा ऑइलीनेस जो आहे तो अजून ॲग्रिवेट होत असेल, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. ब्युटी टिप्स असो, फॅशन असो, पर्सनल डेव्हलपमेंट, इंटेन्शनल लिव्हिंग इत्यादी. जर तुम्हाला टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. पॉईंट नंबर 1, ऑइली स्किन म्हणजे तेलकट त्वचा सायंटिफिकली काय असते हे खूप लोकांना माहित नाहीये. ऑइली स्किन म्हणजे काय तर आपल्या त्वचेचे वेगवेगळे पापुद्रे असतात, वेगवेगळे लेयर्स असतात. त्याचबरोबर वरचं जे एक्सटर्नल लेयर असते जे तुम्हाला दिसत असतं, ती स्किन जी असते ती प्रोटेक्ट करत असते, संरक्षण करत असते आतल्या सगळ्या लेयर्सला. आतून एक नैसर्गिक तेल निर्माण होत असतं ज्याचं नाव आहे सीबम. ते सीबम आपल्या त्वचेचं संरक्षण करत असतं आणि त्याचबरोबर आपली त्वचा त्यामुळेच तुकतुकीत दिसत असते, हायड्रेटेड दिसत असते. आता हे जे नैसर्गिक तेल आहे, सीबम आहे, हे जास्ती प्रमाणात बाहेर पडत असेल तर त्यांची ऑइली स्किन होते, त्यांची तेलकट त्वचा होते आणि त्याचबरोबर त्या सीबममुळे आपले जे पोर्स असतात, छिद्र असतात, ती ब्लॉक होतात. आता ती ब्लॉक छिद्र जी असतात त्यामुळे आपल्याला तिकडे पिंपल्स येतात, ॲक्ने येतो आणि अजून जास्ती सीबम पडत असेल तेवढे जास्ती पिंपल्स आणि ॲक्ने बाहेर पडत असतात. म्हणूनच ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनाच पिंपल्स जास्ती होतात. पॉईंट नंबर 2, त्वचेवरचं तेल हे कमी प्रमाणात येण्यासाठी आपण खूप प्रोडक्ट्स वापरू शकतो. वेगवेगळे प्रोडक्ट्स आलेत हल्ली मार्केटमध्ये ज्याने आपली त्वचा जी आहे ती छान नॉर्मल अमाऊंट ऑफ ऑइली असेल, नॉर्मल अमाऊंट ऑफ ड्राय असेल. पण त्याचबरोबर आपण काही इंटरनली करू शकतो. अशा काही गोष्टी आहेत, असे काही खाण्याचे पदार्थ आहेत ज्याने तुमची त्वचा जी आहे ती अजून ऑइली होत असते, अजून ॲक्ने किंवा पिंपल्स जास्ती वाढत असतात. तर असं काय आहे? सगळ्यात मुख्य कारण म्हणजे गोड. गोड खाल्ल्याने आपली जे इन्सुलिन लेवल आहे ती अगदी स्पाइक होत असते. आता इन्सुलिन स्पाइक झाल्यावर सीबम जे आहे ते पण स्पाइक होतं आणि ते आपल्या स्किनवर जास्ती प्रोड्यूस व्हायला लागतं. तेच जर का तुम्हाला गोड खायचं असेल तर जनरली कुठल्याही मील नंतर तुम्ही एक डेझर्ट म्हणून गोड खायला पाहिजे. 1-2 घास गोड खाणं इज नॉर्मल. पण त्याचबरोबर जर का तुम्ही 4 वाजता पहिलं काहीतरी चॉकलेट उचललंय आणि खाल्लंय किंवा छान गुलाबजाम आहेत तर खाल्लेत, असं न करता कुठल्या तरी मील नंतर डेझर्ट म्हणून खा गोड. त्यामुळे आपली जी इन्सुलिन लेवल आहे ती स्पाइक होत नाही, त्याचमुळे सीबम जास्ती प्रोड्यूस होत नाही. त्याचबरोबर ब्रेड किंवा पॅकेज फूड ह्याच्या सगळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जो असतो तो जास्ती असतो. ग्लायसेमिक इंडेक्स जर का जास्ती असेल तर बॉडीतलं तेल जे आहे ते पण वाढत राहतं. इव्हेंच्युअली आपल्या त्वचेवरचं तेल पण वाढतं आणि त्यामुळे ॲक्ने आणि पिंपल्स येतात. अशा लोकांनी दूध पण टाळायला पाहिजे ज्यांना पिंपल्स येतात किंवा ॲक्नेचा जो फेज आहे तो चालला असेल तर. तुम्ही छान वेगवेगळे फ्रुट्स खाऊ शकता, फ्रेश फळं खाऊ शकता किंवा तुम्ही छान पालेभाज्या खाऊ शकता, वेगवेगळे स्प्राउट्स खाऊ शकता. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर प्रोटीन्स म्हणून तुम्ही चिकन किंवा एग्स पण खाऊ शकता, फिश देखील खाऊ शकता. पॉईंट नंबर 3, आता आपण प्रोडक्ट्स कडे वळूयात. उठल्यावर सगळ्यात आधी तुम्ही काय केलं पाहिजे तर क्लिन्झरने तोंड धुतलं पाहिजे. आता कुठलं क्लिन्झर वापरायला पाहिजे किंवा कुठलं फेस वॉश वापरायला पाहिजे तर सौम्य जेंटल फेस वॉश वापरायला पाहिजे. कुठलाही हार्श जर का फेस वॉश तुम्ही वापरत असाल तर जे आपल्याला लागणारं सीबम आहे ते पण निघून जाईल आणि आपली त्वचा जी आहे ती खूप ड्राय होईल. तेच आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला जे थोडं सीबम आहे ते पाहिजे आहे. जर का एक्सेस सीबम, अधिक सीबम जे होत असेल ते फक्त गेलेलं पाहिजे असेल तर जेंटल फेस वॉश वापरला गेला पाहिजे. असा फेस वॉश वापरला पाहिजे ज्याच्यात सल्फेट नाहीये, टी ट्री ऑइल आहे किंवा सॅलिसिलिक ऍसिड आहे. या साहित्याने तुमचं जे एक्सेस सीबम असतं, अधिक सीबम जे बाहेर पडत असतं ते निघून जाईल आणि त्वचा छान जेवढं ऑइल पाहिजे तेवढ्याच ऑइलवर तुकतुकीत दिसेल. जे प्रोडक्ट्स तुम्ही वापरले गेले पाहिजेत किंवा जे तुमच्यासाठी चांगले असतील ते मी इथे सांगते आहे. ते म्हणजे सेटफिल आहे, सेरावे आहे. दोन्हीचे प्रोडक्ट्स मी वापरलेले आहेत, खूप उत्तम काम करतात आणि डर्मटॉलॉजिस्ट टेस्टेड असल्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेमच नाहीये. पॉईंट नंबर 4, क्लिन्झर नंतरची स्टेप म्हणजे टोनर आहे. टोनर काय करतं तर टोनर पाण्यासारखं दिसतं. पाण्यासारखं दिसून आपली जी त्वचा आहे त्याचं बेस क्रिएट करतं. पीएच व्हॅल्यू जी आहे आपल्या त्वचेची ती बॅलन्स आउट करतं. म्हणजे कुठे कुठे डिस्कलरेशन झालं असेल तर आपला ते बॅलन्स चेहरा दिसतो. त्याचबरोबर आपली त्वचा जी आहे ती स्टार्टिंगला बेस लेवलला हायड्रेट करतं. कुठल्याही स्किन केअरच्या आधी फेस वॉश नंतर टोनर लावणं खरंच खूप गरजेचं आहे. आता कुठलं टोनर वापरावं? टोनरमध्ये पण सॅलिसिलिक ऍसिड असणारं टोनर तुम्ही वापरायला पाहिजे. सॅलिसिलिक ऍसिड काय करतं तर आपले जे ऑइली स्किनमुळे पोर्स मोठे झालेले असतात, मोठ्या पोर्स मधून जास्तीत जास्त सीबम बाहेर पडत असतं. ते पोर्स मोठे झालेले असतात ते लहान करतं. म्हणजे हळूहळू सीबमचे नैसर्गिक तेल आहे ते कमी सोडतं आणि त्याचबरोबर तुमचा जो ऑइलीनेस आहे तो कमी दिसायला लागतो.
टोनर तुमचं अल्कोहोल फ्री असलं पाहिजे, अल्कोहोल नसलं पाहिजे त्याच्यामध्ये. हे लक्षात घ्या. कुठल्याही प्रोडक्ट्समध्ये जर का वास येत असेल किंवा जिथे लिहिलेलं असेल की अल्कोहोल आहे, अल्कोहोल असणं म्हणजे जास्तीत जास्त केमिकल्स असणं आणि तेच तेवढं हार्श असणं. कुठलंही प्रोडक्ट तुम्ही वापरत असाल तर ते जेंटल असायला पाहिजे असं मला वाटतं, कारण का तुम्ही ते रोजच वापरत असता. रोज दिवसभर तुम्ही अल्कोहोल लावून जात असाल तर ते चांगलं नाहीये. मी रोज जे टोनर वापरते ते सेरावेचा हायड्रेटिंग टोनर आहे, ज्याच्यात सॅलिसिलिक ऍसिड पण आहे आणि ते खूप उत्तम आहे, पॉकेट फ्रेंडली आहे आणि खूप मोठी बाटली मिळते, सो ती जास्ती लवकर संपत पण नाही. तसं ऑर्डिनरीचा ब्रँड पण खूप चांगला आहे आणि त्याचे टोनर्स पण खूप चांगले आहेत. पॉईंट नंबर 5. आता हे रुटीन तुमचं पीएम असेल म्हणजेच रात्री करत असाल तर त्यामध्ये तुम्ही सॅलिसिलिक ऍसिड हे सिरम इन्क्लूड करू शकता. टोनर नंतर सिरम लावणं हे आवश्यक आहे जर का तुम्हाला पिंपल्स असतील तर. हे रात्रीचं रुटीन असेल तरच तुम्ही सॅलिसिलिक ऍसिड वापरलं गेलं पाहिजे. तुम्हाला कुठलं सिरम सूट करतं आणि आतापर्यंत कुठले कुठले सिरम्स आलेले आहेत मार्केटमध्ये जे चांगले आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे, तो मी इथे लिंक टाकते आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील टाकते, नक्की चेकआउट करा. पॉईंट नंबर 6. खूप लोकांना असे मिसकन्सेप्शन आहेत बहुतेक की ऑइली स्किन असेल तर तुम्ही जास्ती मॉइश्चरायझर लावलं तर अजून जास्ती ऑइली होईल. तर असं अजिबातच नाहीये. कुठले प्रोडक्ट्स वापरले गेले पाहिजेत ऑइली किंवा ड्रायला हे जास्त इम्पॉर्टंट आहे. जर का तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड जे मॉइश्चरायझर्स असतात ते वापरले गेले पाहिजेत. ऑइल बेस्ड असतील तर तुमची अजून ऑइली स्किन होते, त्यामुळे वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड प्रोडक्ट्स तुमच्यासाठी बनलेले आहेत. मॉइश्चरायझर लावल्याने तुमची जी त्वचा आहे ती हायड्रेटिंग दिसते आणि त्याचबरोबर मॉइश्चरायझर लावून अजून तेलकट होते असं अजिबातच नाहीये. आता असे कुठले मॉइश्चरायझर्स आहेत जे ऑइली स्किनला, तेलकट त्वचेला चांगले दिसतात? सेरावेचा अल्ट्रा लाईट मॉइश्चरायझिंग जेल म्हणून आहे. माझी त्वचा कॉम्बिनेशन असल्यामुळे जेव्हा ऑइली जास्ती वाटते तेव्हाच मी हे मॉइश्चरायझर लावते. खूप लाईट वेट आहे, 0% ऑइल आहे याच्यात. तुम्ही लावल्या लावल्या तुम्हाला अगदी असं वाटेल की हे पाण्याच्या बेस्ड आहे, ऑइल अजिबातच नाहीये, हे तुम्हाला नक्कीच कळून जाईल. सेरावेचा अजून एक क्रीम आहे जे बम्पी स्किन असेल किंवा रफ स्किन असेल त्यासाठी वापरलं जातं, ते पण मी इथे टाकते आहे. पॉईंट नंबर 7. आता मॉइश्चरायझर नंतरची जी मेन स्टेप आहे ती म्हणजे सनस्क्रीन आहे. सकाळच्या वेळात सनस्क्रीन वापरलंच गेलं पाहिजे. कुठल्याही प्रदूषणातून, घाणीतून किंवा युव्ही रेज थ्रू जे तुम्हाला अटॅक होत असतो डर्टचा, तो सगळा नाहीसा होईल जर का तुम्ही सनस्क्रीन लावत असाल तर. टॅनिंगला तर ते इम्पॉर्टंट आहेच आहे, पण त्याचबरोबर सन बर्न जर का होत असेल तर तेही चांगलं नाहीये. त्यामुळे सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ऍटलीस्ट SPF 50चं सनस्क्रीन लावणं आत्ताच्या जगात आवश्यक आहे असं मला वाटतं. तेलकट ऑलरेडी त्वचा आहे त्याच्यावर अजून सनस्क्रीन नको असं जर का तुम्हाला वाटत असेल तर हा गैरसमज आहे. अगेन ऑइल फ्री सनस्क्रीन्स मिळतात, म्हणजेच तेल नसलेले सनस्क्रीन्स मिळतात ज्याने तुमची त्वचा प्रोटेक्ट पण होते आणि तेच तेलकट करत पण नाही. न्यूट्रोजेना हायड्रो बूस्ट वॉटर जेल जे लोशन आहे ते SPF 50 आहे आणि ते खूप छान सनस्क्रीन आहे. सेरावेचा 100% मिनरल सनस्क्रीन SPF 50 जे आहे ते पण खूप चांगलं आहे. पॉईंट नंबर 8. आता ज्यांची तेलकट त्वचा आहे त्यांनी एक्सफोलिएट करणं पण आवश्यक आहे असं मला वाटतं. जे तुमचे डेड सेल्स असतात, जे साचलेले असतात ऑइलमुळे किंवा सीबम जास्ती असल्यामुळे, ते पण निघून जातात एक्सफोलिएटर्समुळे. जर का तुमचं एक्सफोलिएटर हार्श असेल तर 1 ते 2 वेळा आठवड्यातून, आणि जर का तुमचं एक्सफोलिएटर जेंटल असेल तर 3 ते 4 वेळा आठवड्यातून तुम्ही एक्सफोलिएट केलं गेलं पाहिजे. सेटाफिलचं एक्स्ट्रा जेंटल स्क्रब जे आहे ते खूप चांगलं आहे. पॉईंट नंबर 9. आता तेलकट त्वचा आहे म्हणून आपण कधी मेकअपच करत नाही का? तर नाही, मेकअप करतो, पण त्याचबरोबर मेकअप करत असू ऑइल फ्री मेकअप वापरायला पाहिजे हे नक्कीच. ऑइल नसलेला, तेल नसलेला मेकअप म्हणजे मेबलिनचं फिटमीचं फाउंडेशन आहे ते खूप चांगलं आहे. ते तुमची शेड पण मॅच करतं बरोबर. त्याचा जो बेस आहे तो वॉटर बेस असल्यामुळे तुम्हाला कळणार पण नाही की ते तुमच्या चेहऱ्यावर लावलं आहे, ते लगेचच गार वाटतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तेल नाहीये, तुमचा जो मेकअप आहे तो तेलकट दिसणार नाही. तरीही त्यावर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेटिंग पावडर लावूच शकता. आज मी जे प्रोडक्ट सांगितलेले आहेत ते पॉकेट फ्रेंडली आणि डर्मटॉलॉजिस्ट टेस्टेड आहेत. आपली त्वचा ऋतूंप्रमाणे बदलत असते. जागा बदलली की, हॉर्मोनल चेंजेस झाले की आपली त्वचा वेगवेगळी रिॲक्ट करत असते. आपली त्वचा काय म्हणतेय हे ऐकायला शिका. जर का सकाळी उठल्या उठल्या तुमची त्वचा तुम्हाला ओढल्यासारखी वाटतेय का, किंवा सकाळी उठल्या उठल्या तुमच्या त्वचेवर तेल साचून येतंय का, हे रोजच्या रोज ऑब्झर्व करायला शिका. असं होऊ शकतं की आज तुमची त्वचा तुम्हाला खूप ऑइली वाटते आणि खूप पिंपल्स येत आहेत, पण तेच जर का तुमची जागा चेंज झाली आहे, हॉर्मोनल चेंजेस झालेत, तर 2 महिन्याने तुम्हाला तुमची त्वचा खूप ओढल्यासारखी वाटते आणि पिंपल्स पण हळूहळू असे श्रिंक व्हायला लागतात. त्याचबरोबर तुम्हाला तेव्हा ड्राय प्रोडक्ट्सची जास्ती गरज आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मला तुम्ही कुठले प्रोडक्ट्स यूज करता हे ऐकायला नक्कीच आवडेल. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्ही कुठले प्रोडक्ट्स मला रेकमेंड करू इच्छित आहात. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. सी यू सून.